खालच्या बाजूला जमिनीमध्ये मुळं असतात. मूळ हे सर्वप्रथम त्या झाडाचं पहिला अवयव आहे असं समजायचं. जसं आपल्या शरीराचे अवयव असतात, मग ते अवयव कोणकोणते आहेत? हात आहेत, पाय आहेत, पोट आहे, पाठ आहे. अवयव म्हणजे भाग. म्हणजे झाडाचे जे अवयव जर आपण बघितला तर जमिनीखाली असतात ते मूळ, आणि जमिनीच्या वर ज्या वेळेला जमिनीच्या आतमध्ये सोडल्यानंतर, मूळ सोडल्यानंतर जमिनीच्या जो वरचा जो भाग आहे ना, हा त्याला म्हणतात खोड. त्याला काय म्हणतात? खोड. जमिनीच्या वर आलेला तो भाग आहे. त्यानंतर बघा तिथं फाटे फुटतात का नाही? फाटे फुटतात तर त्याला फांद्या म्हणायच्या. त्या फांद्या वर 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 गेल्यानंतर तिथं काय असतात? पानं असतात. त्याचबरोबर फुलं असतात, आणि त्या फुलाला फळं लागतात. म्हणजे अशा पद्धतीने मूळ, खोड, काय पान, फूल आणि फळ हे काय आहेत? हे ह्या वनस्पतीचे अवयव असतात. आणि अजून एक गोष्ट, ज्यांना फुलं येतात त्यांना फळं हे येतातच. ते पुढच्या वर्गामध्ये तुम्ही गेल्यानंतर 5वी 6वीला गेल्यानंतर ह्या वनस्पतीचे अनेक प्रकार वगैरे आपल्याला बघायला मिळतील. परंतु आता तुम्हाला काय माहितीसाठी सांगितलेलं आहे, हे जे काय खोड आहे हे खोड याला म्हणतात. आणि मला सांगा, माडाच्या झाडाची माहिती आपल्या पुस्तकामध्ये आहे? माडाला खोड असतं का रे? माडाला खोड आहे का? हे जे मोठ्याच्या मोठा बुंदा दिसतो का नाही, त्याला खोड म्हणतात. ते फार महत्वाचं आहे. खोड आहेत, पण फांद्या नाही आहेत त्यांना, डायरेक्ट पानं आहेत. आणि त्या पानांना काय म्हणतात? झावळ्या म्हणतात. आणि त्या झावळ्याचा वापर करून आपण काय करतो? खराटे वगैरे तयार करतोय. फळ आहे की नाही नारळाला? नारळाच्या झाडाला आहे की नाही फळ? ते नारळ म्हणजे ते काय आहे? फळ आहे. मग नारळ पिकण्यासाठी किती महिने लागतात? 12 किंवा 13 महिने लागतात. आणि वर्षातून नारळ किती येतात? 60 किंवा 80 पर्यंत नारळ येतात एका वर्षाला. परंतु हे नारळ तयार व्हायला 1 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त, 1 वर्ष ते 12 किंवा 13 महिने लागतात. मग हे तुम्हाला माहितीसाठी आहे. हे बुंदा म्हणजे त्याचं खोड असतं, आणि त्याला फांद्या नसतात, पानं असतात. लक्षात आलं का? आणि पान म्हणजे काय आहे? बंद कर बघ.